तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपला कंटेंट्स काय आहे युनिट मधले, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण आपला टॉपिक करू. पहिला टॉपिक आपला लॅटेंट हीट. तर लॅटेंट हीट म्हणजे काय असते तर बघा, डेफिनेशन काय सांगते. व्हेन देयर इज अ चेंज इन स्टेट ऑफ सबस्टन्स, व्हेन देयर इज चेंज इन स्टेट ऑफ सबस्टन्स, द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब और रिलीज बाय अ सबस्टन्स ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड लॅटेंट हीट. लक्षात घ्या की ज्या वेळेस लॅटेंट हीट हा शब्द येईल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपलं टेम्परेचर काय राहणार आहे, हे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. लॅटेंट हीट म्हणलं की एवढं लक्षात राहिलं पाहिजे काय, तर टेम्परेचर काय राहील आपलं कॉन्स्टंट राहील. टेम्परेचर काय असेल कॉन्स्टंट. टेम्परेचर चेंज होईल का, तर टेम्परेचर चेंज होणार नाही. मग ती लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असो की लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असो किंवा आपली जनरल लॅटेंट हीट असो. लॅटेंट हीट म्हणलं की काय लक्षात ठेवायचं की ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, म्हणजे ही जी प्रोसेस आहे हीट ऍब्सॉर्बची किंवा हीट रिलीजची, तर ही प्रोसेस केव्हा होणार आहे तर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर होणार आहे. त्यामध्ये टेम्परेचर काय असेल कॉन्स्टंट असेल. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट कुठं असते लक्षात घ्या, मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट आणि सेकंड आहे बॉइलिंग पॉइंट, ठीक आहे. किंवा आणखी फ्रीजिंग पॉइंट सुद्धा घेऊ शकतो आपण, ठीक आहे. तर लक्षात घ्या की मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय की ज्या टेम्परेचरला किंवा ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिड सबस्टन्सचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये होते, म्हणजे ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं लिक्विड मध्ये व्हायलं, तर मग त्या टेम्परेचरला आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट. त्या सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट. म्हणजे जर आपण एक्झाम्पल घेतलं सॉलिडचं तर आईस जर घेतलं तर मग आईसचा मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय असेल की ज्या टेम्परेचरला आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं वॉटरमध्ये व्हायलं, म्हणजे सॉलिड स्टेटचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं लिक्विड स्टेटमध्ये व्हायलं. ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिड स्टेटचं कन्व्हर्सेशन लिक्विड स्टेटमध्ये व्हायलं त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट. लक्षात आलं. जर समजा आपण आईस घेतलं तर मग आईसचं कन्व्हर्सेशन ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला वॉटर मध्ये होईल तर मग त्या कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण काय म्हणाल मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. त्याला काय म्हणाल आपण आईसचा मेल्टिंग पॉइंट. तर मग आपल्याला माहित आहे की किती डिग्री सेल्सिअसला आईसचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होते, तर ते होते 0 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे आईसचा काय झाला मेल्टिंग पॉइंट. सेकंड थिंग बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, आपण मेल्टिंग पॉइंट जनरल कसा डिफाइन केला की द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंट कोणाचा असेल तर सॉलिडचा असेल. सेकंड डेफिनेशन बॉइलिंग पॉइंट. तर बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन काय असेल द कॉन्स्टंट टेम्परेचर. हे जनरल मध्ये बघा आता मेल्टिंग पॉइंटचं, याला आपण आईस म्हणजे काय सॉलिड, सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं लिक्विड मध्ये. कंडिशन काय ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, तर मग याला आपण काय म्हणतो मेल्टिंग पॉइंट, ठीक आहे. तसंच आता बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय असेल तर बॉइलिंग पॉइंट मध्ये काय असेल की लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल तर लिक्विडचं कन्व्हर्सेशन गॅस मध्ये होईल, ठीक आहे. लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल गॅस मध्ये होईल. पण केव्हा होईल ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर चेंज होईल का नाही, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर मग या प्रोसेसला आपण काय म्हणाल, या पॉइंटला काय म्हणाल आपण, त्या टेम्परेचरला काय म्हणाल, इथे जे कॉन्स्टंट टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट बघा मी एकदा एक्सप्लेन करून सांगतो. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर किंवा द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच लिक्विड इज कन्वर्टेड इनटू गॅस, that temperature is called as boiling point. That temperature, त्या टेम्परेचरला आपण काय म्हणाल that temperature is called boiling point of that liquid. boiling point कोण असेल त्या लिक्विडचा. आणि जर समजा आपण
वॉटर घेतलं, तर मग वॉटरचं कन्व्हर्सेशन ऍट कॉन्स्टंट टेम्परेचरला कशामध्ये होणार आहे, तर वेपर्स मध्ये होणार आहे. ठीक आहे, वॉटरचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, वेपर मध्ये, म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायला, गॅस मध्ये व्हायला, आणि ते कुठं व्हायला ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. तर मग हा बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल, तर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. हा काय असेल, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट. त्या प्रकारे प्रत्येक मटेरियलला आपण त्या मटेरियलचा बॉइलिंग पॉइंट डिफाइन करू शकतो. तर जनरल डेफिनेशन काय मेल्टिंग पॉइंटची, द कॉन्स्टंट टेम्परेचर at which solid is converted into liquid, that constant temperature is called as melting point. And boiling point ची डेफिनेशन काय असेल, the constant temperature at which liquid is converted into gas, that temperature is called as boiling point of that liquid. melting point कोणाचा असेल, तर सॉलिडचा असेल, आणि boiling point कोणाचा असेल, तर लिक्विडचा असेल. लक्षात आलं. म्हणजे इथं जे कॉन्स्टंट टेम्परेचर राहील ना, तर ते कॉन्स्टंट टेम्परेचर कोणतं असेल, एक तर ते कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे मेल्टिंग पॉइंट असेल, किंवा एक तर कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे बॉइलिंग पॉइंट असेल, किंवा तिसरा राहू शकते ते म्हणजे कोणता, फ्रीजिंग पॉइंट. तिसरा म्हणजे कोणता असू शकते, फ्रीजिंग पॉइंट. तर मग फ्रीजिंग पॉइंट मध्ये काय होईल, उलट, द टेम्परेचर ऍट विच लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड, किंवा द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड, दॅट टेम्परेचर इज कॉल्ड एज फ्रीजिंग पॉइंट. आता हे डेफिनेशन्स आपल्याला काय पेपर मध्ये विचारणार नाही, फक्त फ्रीजिंग पॉइंट जे आपण आतापर्यंत शिकलो होतो, फ्रीजिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय असते, हे सगळे टॉपिक्स मी इथं तुमचे क्लिअर केले. ठीक आहे. तर मग लक्षात घ्या की ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, इथं दोन गोष्टी दिल्या आहे डेफिनेशन मध्ये. मी डेफिनेशनला पुन्हा एकदा बघतो, पण मी आता यावेळेस थोडं उलट चाललो. बघा, इज कॉल्ड लॅटेंट एनर्जी डेफिनेशन पाहिलं, त्याच्यानंतर मी ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे काय, तर एक तर फ्रीजिंग पॉइंट, एक तर मेल्टिंग पॉइंट, किंवा एक तर बॉइलिंग पॉइंट, या गोष्टी एक्सप्लेन केल्या. मी आणखी डेफिनेशन एक्सप्लेन केलं नाही, मी फक्त डेफिनेशन मध्ये जे काही वर्ड्स राहतील त्या वर्ड्सला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. मग आता बघा इथं काय दिसते तुम्हाला, ऍब्सॉर्ब, कुठे गेलं, द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब ऑर रिलीज बाय अ सबस्टन्स, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ऑर रिलीज बाय अ सबस्टन्स. ठीक आहे. आता हे मोडतो मी साईडचा. ठीक आहे. हे बघा, whenever there is a change in state of substance, म्हणजे ज्यावेळेस सबस्टन्सची स्टेट चेंज होईल म्हणजे काय, सबस्टन्स सॉलिड मधून लिक्विड मध्ये होईल, किंवा लिक्विड मधून गॅस मध्ये होईल, किंवा गॅस मधून सॉलिड मध्ये, सॉरी, गॅस मधून लिक्विड मध्ये होईल, किंवा लिक्विड मधून कन्वर्ट कशात होईल, सॉलिड मध्ये, त्या कंडिशनला. आणि त्या कंडिशन्स कशा असतील, तर ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर असतील. ती जी काही प्रोसेस आहे, तर ते प्रोसेस कुठं व्हायली, तर ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला. म्हणजे स्टेट चेंज व्हायली म्हणजे काय व्हायलं, सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये, किंवा लिक्विडचं गॅस मध्ये. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. तर मग तिथं स्टेट चेंज होते, किंवा आपण एखाद्या मटेरियलला हीट देतो, हे सॉलिड आहे, या सॉलिडला आपण हीट केलं तर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, सॉलिडला आपण हीट केलं त्याचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये होते. तर मग इथं आपण हीट करतो म्हणजे नेमकं काय करतो, हीट करतो म्हणजे हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आपल्याला माहित आहे हीट म्हणजे काय, एक एनर्जी आहे. तर मग सॉलिडला ज्या वेळेस आपण हीट एनर्जी देतो, सॉलिडला आपण हीट एनर्जी द्यायलो म्हणजे सॉलिड काय करायला, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करायला. सॉलिड हीट एनर्जी काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. तर मग सॉलिडनं हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यावर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये होईल. लक्षात आलं का, सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये व्हायला आपण हीटिंगची प्रोसेस करायला, हे आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं. तर मग हीट एनर्जी, हीट द्यायला म्हणजे, हीट करायला म्हणजे नेमकं काय करायला, त्या सॉलिडला आपण काय करतो, इथं हीट एनर्जी द्यायला. आणि मग सॉलिडला हीट एनर्जी दिल्यावर ते सॉलिड काय करायला, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करायला, आणि हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यामुळे सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायला, लिक्विड मध्ये व्हायला. एक केमिस्ट्री मध्ये बघा, ते केमिस्ट्री मध्ये म्हणजे केमिस्ट्रीचे जे काही युनिट्स असतील ना, त्याच्यामध्ये आपण कसं बघतो की सॉलिड मध्ये काय असते, तर जे काही इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे ते कसं असते, फार कमी असते, जवळ ऍटम्स असतील सॉलिड मध्ये. तर मग सॉलिडला आपण हीट केलं तर त्यांचे बॉन्ड्स ब्रेक होतील म्हणजे काय, ते दूर जातील. मग बॉन्ड ब्रेक होऊन दूर गेल्यावर ते कन्वर्ट कशात व्हायला, लिक्विड मध्ये. आणि लिक्विड मध्ये माहिती आहे आपल्याला की
जे काही इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आहे ते सॉलिड पेक्षा कसं असते, थोडं जास्त असते. ठीक आहे, ते केमिस्ट्री जर तुम्हाला माहित असेल तर मग तुम्ही एक्स्ट्रा आणखी पण माहिती घेऊ शकता याच्यात, तुम्ही तुमच्या विचार करून. ठीक आहे, पण ते लक्षात नाही ठेवलं तरी चालते. सॉलिडला आपण हिट करतो म्हणजे काय करतो की सॉलिडला आपण हीट एनर्जी द्यायला म्हणजे सॉलिड हीट एनर्जी काय करायला, ऍब्झॉर्ब करायला. तर मग एखाद्या मटेरियलनं हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली तर त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, एखाद्या मटेरियलनं म्हणण्यापेक्षा एखाद्या सॉलिडनं हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली आणि त्याचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होत असेल, लिक्विड मध्ये होत असेल. तर मग ज्या कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये व्हायलं आणि सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये व्हायलं म्हणजे मटेरियलची काय व्हायली, स्टेट चेंज व्हायली. तर मग त्यावेळेस या सॉलिडनं किती अमाऊंटची हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, या मटेरियलनं किती अमाऊंटची हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली, त्या अमाऊंटच्या हीट एनर्जीला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट. त्यालाच आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट. लक्षात घ्या, इथं दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये, किंवा लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, गॅस मध्ये होईल. ठीक आहे, त्यावेळेस काय होईल की लिक्विड काय करेल, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करेल. हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली की सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, गॅसमध्ये होते. तसंच हीट एनर्जी जर एखाद्या मटेरियलनं रिलीज केली, म्हणजे गॅस आहे, गॅसला आपण कूल करतो म्हणजे काय करतो, गॅस कूल कधी होईल, कूलिंगची प्रोसेस म्हणजे काय असते, तर जे वेपर्स असतील, गॅस म्हणजे वेपर्स, तर वेपर्सनं जर समजा त्याची हीट एनर्जी रिलीज केली, हीट काय केली, रिलीज केली, तर मग हीट जर ऍब्झॉर्ब केली, हीट जर ऍब्झॉर्ब केली तर सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, लिक्विड मध्ये होते. लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होते, गॅस मध्ये होते. तर मग या प्रोसेसला आपण हिटिंगची प्रोसेस म्हणतो. कूलिंगची प्रोसेस म्हणजे काय असते, गॅसला कूल केलं तर गॅसचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये होते असं आपण म्हणतो. ठीक आहे, किंवा लिक्विडला कूल केलं तर लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, सॉलिड मध्ये होते. तर मग ही प्रोसेसची हिटिंगची प्रोसेस आहे. तर हिटिंगच्या प्रोसेसमध्ये ते मटेरियल काय करायला, हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करायला. त्याचप्रमाणे कूलिंगच्या प्रोसेसमध्ये हे जे काही गॅस आहेत तर ते गॅस काय करेल, हीट एनर्जी रिलीज करेल. लक्षात आलं का, कूलिंगच्या प्रोसेसमध्ये हीट एनर्जी ते काय करायला, रिलीज करायला, गेन करायला का नाही, ऍब्झॉर्ब किंवा गेन करणं म्हणतो आपण, हे काय रिलीज करणं. तर मग ज्या वेळेस सॉलिड एनर्जी ऍब्झॉर्ब करेल त्यावेळेस सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये होईल. लिक्विडने हीट एनर्जी ऍब्झॉर्ब केली तर लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, गॅस मध्ये होईल. ठीक आहे, त्याच प्रकारे गॅसनं हीट एनर्जी रिलीज केली तर गॅसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये होईल. आणि लिक्विडने हीट एनर्जी रिलीज केली तर लिक्विडचं कन्व्हर्सेशन कशात होईल, सॉलिड मध्ये. तर मग बघा, when there is change of state, ज्या वेळेस सबस्टन्सची स्टेट चेंज होईल. बघा इथं पण लिक्विडचं कन्व्हर्सेशन गॅस मध्ये व्हायलं, सॉलिडचं लिक्विड मध्ये व्हायलं, गॅसचं लिक्विड मध्ये व्हायलं, लिक्विडचं सॉलिड मध्ये व्हायलं, म्हणजे इथं स्टेट चेंज व्हायला. इथं प्रत्येक वेळेस या प्रत्येक कंडिशनला चेंज काय व्हायलं, स्टेट चेंज व्हायली. तर मग स्टेट चेंज होताना त्या मटेरियलनं बघा द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब, एक तर स्टेट चेंज होताना, स्टेट चेंज केव्हा होईल, एक तर हीट ऍब्झॉर्ब केली तेव्हा किंवा एक तर हीट रिलीज केली तेव्हा. तर मग when there is a change in state of substance, the amount of heat energy, एक तर स्टेट चेंज होताना ते सबस्टन्स काय करेल, एक तर हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करेल किंवा हीट एनर्जी काय करेल, रिलीज करेल. द अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब और रिलीज बाय अ सबस्टन्स ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. तर पण ही जी हीट ऍब्झॉर्बची प्रोसेस असेल किंवा हीट रिलीजची प्रोसेस असेल, ही प्रोसेस व्हायली केव्हा, ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. कधी व्हायली, कॉन्स्टंट टेम्परेचरला व्हायली. लक्षात घ्या की कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे मेल्टिंग पॉइंट, फ्रीजिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट. कशामुळे कॉन्स्टंट टेम्परेचर घ्यावं लागते, लक्षात घ्या की ते कॉन्स्टंट टेम्परेचरलाच होणार. आणि जर कॉन्स्टंट टेम्परेचरला त्या मटेरियलनं किती अमाऊंटची हीट रिलीज केली किंवा ऍब्झॉर्ब केली, त्या हीटला आपण कोणती हीट म्हणतो, लॅटेंट हीट. त्या हीटला आपण कोणती हीट म्हणतो, लॅटेंट हीट. तर लक्षात घ्या की आपण एखाद्या मटेरियलला हीट दिली तर दोन प्रोसेस होतील, दोन पैकी कुठली तरी एक प्रोसेस होईल.
त्यापैकी एक पहिली प्रोसेस कोणती होईल तर एक तर त्या मटेरियलची काय होईल स्टेट चेंज होईल, किंवा सेकंड काय होईल त्या मटेरियलचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. टेम्परेचर काय होईल इन्क्रीज होईल. पण आपण लॅटेंट हीट मध्ये एक कंडिशन यूज केली, ती म्हणजे कोणती कंडिशन आहे ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. तर मग इथं जे हीटचा इफेक्ट आहे ते हीटचा इफेक्ट टेम्परेचर इन्क्रीज होण्यासाठी राहील का? नाही. टेम्परेचर इन्क्रीज होईल का? तर टेम्परेचर इन्क्रीज होताना जी एनर्जी राहील तर त्या एनर्जीला जी एनर्जी ऍब्झॉर्ब केली किंवा रिलीज केली त्या एनर्जीला आपण लॅटेंट हीट म्हणतो का? तर नाही म्हणत. म्हणजे लॅटेंट हीट मध्ये हा टेम्परेचर इन्क्रीजचा कन्सेप्ट येणारच नाही. लॅटेंट हीट मध्ये टेम्परेचर काय आहे कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे स्टेट काय होईल चेंज. स्टेट काय होईल चेंज. लक्षात आलं का? आणखी एकदा मी आणखी दुसऱ्या एका मेथडनं समजावून सांगतो, ते म्हणजे कसं बघा. आईस आहे, आईसचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होते. तर मला सांगा किती डिग्री सेल्सिअसला आईसचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होते? 0 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं? त्यानंतर वॉटर आहे, वॉटरला आपण कूल केलं म्हणजे वॉटरला आपण फ्रीज केलं. तर वॉटरला फ्रीज केल्यानंतर वॉटरचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल? आईस मध्ये होईल. ही प्रोसेस सुद्धा किती डिग्री सेल्सिअसला व्हायली? 0 डिग्री सेल्सिअसला. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपला आहे वॉटर आहे. या वॉटरचं कन्व्हर्सेशन आपण कशामध्ये करायलो? वेपर मध्ये करायलो. तो वॉटरचं कन्व्हर्सेशन वेपर मध्ये किती डिग्री सेल्सिअसला होते? तर 100 डिग्री सेल्सिअसला होते. ठीक आहे. त्यानंतर वेपर आहे. वेपरचं कन्व्हर्सेशन आपण कशात करणार आहोत? वॉटर मध्ये करणार आहोत. तर मला सांगा किती डिग्री सेल्सिअसला वेपरचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होईल? ते सुद्धा 100 डिग्री सेल्सिअसलाच. लक्षात आलं? लक्षात आलं? आता बघा ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे काय की एकतर 0 डिग्री सेल्सिअस वॉटरसाठी आणि आईससाठी, किंवा एकतर 100 डिग्री सेल्सिअस वॉटर आणि वेपरसाठी आणि वेपर आणि वॉटरसाठी. तर मग ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर तर इथं स्टेट चेंज कुठं होईल? तर स्टेट चेंज नेहमी कॉन्स्टंट टेम्परेचरलाच होते. मला सांगा की 15 डिग्री सेल्सिअस आपलं वॉटरचं टेम्परेचर आहे. 15 डिग्री सेल्सिअसला वॉटरचं कन्व्हर्सेशन वेपर मध्ये होऊ शकते का? नाही. किंवा वॉटरचं कन्व्हर्सेशन आईस मध्ये होऊ शकते का? नाही. तर मग कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे एकतर बॉइलिंग पॉइंटचं टेम्परेचर असेल, किंवा एकतर फ्रीजिंग पॉइंटचं असेल, किंवा एकतर मेल्टिंग पॉइंटचं टेम्परेचर असेल. लक्षात आलं का? स्टेट चेंजचा फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये म्हणजे मटेरियलची स्टेट चेंज होईल. या एका स्टेट मधून मटेरियल सबस्टन्स किंवा मटेरियल एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाईल. तर मग त्या स्टेट मध्ये जाताना त्या सबस्टन्सनं किती अमाऊंटची हीट ऍब्झॉर्ब केली किंवा किती अमाऊंटची हीट एनर्जी रिलीज केली. मला सांगा आईसचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होताना किंवा वॉटरचं कन्व्हर्सेशन वेपर मध्ये होताना हीट काय होईल? तर हीट या दोन कंडिशन मध्ये ऍब्झॉर्ब केलं जाईल. इथं हीट काय होईल? ऍब्झॉर्ब होईल. आणि इथं सुद्धा हीट काय होईल? ऍब्झॉर्ब होईल. आणि हीट रिलीज केव्हा होईल? हीट रिलीज केव्हा होईल? ज्या वेळेस वॉटरचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल? आईस मध्ये होईल. इथं काय होईल? हीट रिलीज करावं लागेल आपल्याला. आणि इथं सुद्धा काय करावं लागेल आपल्याला? हीट रिलीज करावं लागेल. लक्षात आलं का? तर डेफिनेशन बघा. When there is a change of state of a substance, ज्या वेळेस सबस्टन्सची स्टेट चेंज होईल म्हणजे एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाईल, त्या कंडिशनला द अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब और रिलीज. तर मग त्या स्टेट चेंज होताना त्या सबस्टन्सची स्टेट चेंज व्हायली म्हणजे सबस्टन्स काय करेल? एकतर हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करेल किंवा हीट एनर्जी गेन करेल. तर मग द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब और रिलीज बाय अ सबस्टन्स ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर.
किंवा ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कसं असेल, स्टेट चेंज होताना कॉन्स्टंट असेल. ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट. डेफिनेशन लक्षात आली की ज्या वेळेस एखाद्या सबस्टन्सची स्टेट चेंज होईल त्यावेळेस त्या सबस्टन्सनं किती अमाऊंटची हीट ऍब्झॉर्ब केली किंवा किती अमाऊंटची हीट रिलीज केली ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, त्याला आपण काय म्हणू, लॅटेंट हीट. मी हे एवढं एक्सप्लेन करून कशासाठी सांगितलं, कारण की कन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. डेफिनेशन पाठ करायची म्हणजे 3 वेळा म्हणून घेतलं तर पाठ होते, पण ते इम्पॉर्टंट नाही. प्रत्येक शब्द समजला पाहिजे नेमकं आपण काय शिकवतो. ठीक आहे, तर हे सगळं क्लिअर झालं असं किंवा होईल. ठीक आहे, तर मग आता बघा ही जनरल लॅटेंट हीट. तर लॅटेंट हीट मध्ये काय होईल, एक तर मटेरियल किंवा सबस्टन्स हीट ऍब्झॉर्ब करल किंवा हीट काय करेल, रिलीज करेल. ठीक आहे, हे टॉपिक समजला, जनरल टॉपिक. त्याच्यानंतर 2 डेफिनेशन्स आहेत. एक आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि दुसरी आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन या दोन्ही प्रोसेसमध्ये ते मटेरियल काय करणार आहे, हीट एनर्जी ऍब्झॉर्बच करणार आहे. मटेरियल काय करणार आहे, हीट एनर्जी ऍब्झॉर्बच करणार आहे. तर मग त्याच्यामध्ये इथं जे डेफिनेशन असेल त्याच्यामध्ये द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्बच असेल, इथं रिलीजचा प्रश्न येणार नाही. ठीक आहे, लॅटेंट हीट मध्ये दोन्ही येईल, रिलीज येईल आणि ऍब्झॉर्ब येईल. पण इथं लॅटेंट हीट ऑफ फ्युजन मध्ये काय येईल, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब किंवा लॅटेंट हीट ऑफ फ्युजनच्या जागेवर वेपरायझेशन एक टॉपिक आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, त्याच्यामध्ये पण काय येईल, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब. पण आता याच्यामध्ये बघू आपण, आता पहिली डेफिनेशन ती म्हणजे कोणती, द मोडतो मी. ठीक आहे, हे सगळं पुन्हा याच्यामध्ये पण लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे, आता पूर्ण करते, चिंता करू नका. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ची काय आहे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्झॉर्ब ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय अ युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इट इनटू लिक्विड फेज. ठीक आहे, म्हणजे काय की बघा कुठे गेलं, बाय युनिट सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्सेशन कशाचं व्हायलं, सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं, लिक्विड मध्ये व्हायलं. म्हणजे सॉलिड म्हणजे आपल्याकडे काय आहे, आईस. आईसचं कन्व्हर्सेशन कशामध्ये व्हायलं, वॉटर मध्ये व्हायलं. ठीक आहे, हे ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. तर मला सांगा कोणत्या टेम्परेचरला आईसचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होते, तर मेल्टिंग पॉइंट टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. लक्षात आलं, लक्षात आलं. बघा, तर मग हे सांगते काय की ज्या वेळेस जनरल जर घेतलं तर आपण सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये होते त्यावेळेस या सॉलिडनं किती अमाऊंटची हीट ऍब्झॉर्ब केली, द अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब. लक्षात घ्या डेफिनेशन, हीट ऍब्झॉर्ब कोण करायला, सॉलिड. म्हणजे डेफिनेशन काय आहे, द अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय अ सॉलिड टू कन्वर्ट इट इनटू लिक्विड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. या प्रोसेस मध्ये टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. मला सांगा आईसचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होते तर टेम्परेचर किती असेल, 0 डिग्री सेल्सिअस असेल ना. 0 डिग्री सेल्सिअसलाच आईसचं कन्व्हर्सेशन वॉटर मध्ये होते. तर मग लक्षात घ्या की ज्या प्रोसेस मध्ये किंवा ज्याच्यामध्ये सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये होते ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर आणि ही प्रोसेस होताना त्या सॉलिडनं किती अमाऊंटची हीट ऍब्झॉर्ब केली त्या हीटला आपण कोणती हीट म्हणतो, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, फ्युजन म्हणजे सॉलिड टू लिक्विड. फ्युजन म्हणजे काय, सॉलिड टू लिक्विड. लक्षात आलं, फ्युजन शब्दाचा मीनिंग काय, सॉलिड टू लिक्विड. फ्युजन मध्ये काय होईल, सॉलिडचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल, लिक्विड मध्ये होईल. तर मग लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे डेफिनेशन काय असेल, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी म्हणा किंवा द अमाऊंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय अ सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड फेज ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. दिस इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, किती अमाऊंट ऑफ हीट सॉलिडनं ऍब्झॉर्ब केली लिक्विड मध्ये कन्वर्ट होताना ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला, त्या हीटला आपण काय म्हणाल, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लक्षात आलं. तसंच इथं जर समजा
लॅटेंट हीट ऑफ फ्युजनच्या जागेवर दुसरी डेफिनेशन आहे ती म्हणजे कोणती? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग लॅटेंट हीट ऑफ फ्युजनचं मिनिंग काय सांगितलं होतं मी? सॉलिड टू लिक्विड. तर वेपरायझेशनचं मिनिंग काय असते? लिक्विड टू गॅस. लिक्विड टू गॅस. तर मग डेफिनेशन काय असेल? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय, कोण ऍब्सॉर्ब करल? तर लिक्विड ऍब्सॉर्ब करल. टू कन्वर्ट इनटू, लिक्विडचं कन्व्हर्सेशन हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केल्यावर कशात होईल? गॅस मध्ये होईल. तिथं पण टेम्परेचर काय असेल? कॉन्स्टंट. तर लिक्विड म्हणजे काय? वॉटर. गॅस म्हणजे काय असते? वेपर. तर कोणत्या टेम्परेचरला, कोणत्या कॉन्स्टंट टेम्परेचरला वॉटरचं कन्व्हर्सेशन वेपर मध्ये होते? तर 100 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे बॉइलिंग पॉइंटला. ठीक आहे. तर मग ही डेफिनेशन कशी होईल? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ, सॉलिड राहील का इथं? तर नाही, बाय युनिट मास ऑफ लिक्विड टू कन्वर्ट इनटू गॅस किंवा टू कन्वर्ट इनटू गॅसियस फेज इज कॉल्ड स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, लक्षात आलं का? तर लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय, वेपरायझेशन मध्ये काय होते? लिक्विडचं कन्व्हर्सेशन गॅस मध्ये होते. फ्युजन मध्ये काय होते? सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये होते. तर मग वेपरायझेशन म्हणजे काय? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी, कोण ऍब्सॉर्ब करणार आहे? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय लिक्विड टू कन्वर्ट इनटू गॅस ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लक्षात आलं? आणि जर डेफिनेशन आपल्याला विचारली लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असेल तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन काय असेल? द अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय, फ्युजन मध्ये कोण ऍब्सॉर्ब करेल? ऍब्सॉर्ब बाय सॉलिड टू कन्वर्ट इनटू लिक्विड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड एज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लक्षात आलं? तीन गोष्टी बघितल्या. पहिली बघितली लॅटेंट हीट ऑफ, लॅटेंट हीट, जनरल लॅटेंट हीट. तर लॅटेंट हीट मध्ये काय होईल? व्हेनेवर देयर इज अ चेंज इन स्टेट, ज्यावेळेस सबस्टन्सची काय होईल? स्टेट चेंज होईल. स्टेट चेंज होईल म्हणजे सॉलिड टू लिक्विड होईल किंवा लिक्विड टू सॉलिड होईल किंवा लिक्विड टू गॅस होईल किंवा गॅस टू लिक्विड होईल. एवढ्या गोष्टी होऊ शकतात. तर मग त्यावेळेस एकतर मटेरियल काय करेल? जर समजा सॉलिड टू लिक्विड व्हायला तर हीट काय करणार आहे? ऍब्सॉर्ब करणार आहे. पण लिक्विड टू सॉलिड होताना काय करेल? ते मटेरियल हीट एनर्जी रिलीज करेल. तर मग त्याची जनरल डेफिनेशन काय केली लॅटेंट हीटची आपण? व्हेन देयर इज अ चेंज इन स्टेट ऑफ सबस्टन्स द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब और रिलीज बाय सबस्टन्स ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, दॅट एनर्जी इज कॉल्ड एज लॅटेंट हीट. त्याला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट किंवा स्पेसिफिक लॅटेंट हीट, कोण दोन्ही शब्द चालतात. इथे लॅटेंट हीट म्हणा किंवा स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हणा. ठीक आहे. तर मग ते म्हणजे काय झालं? लॅटेंट हीट. आणि लॅटेंट हीटच्या नंतर आपण दोन डेफिनेशन बघितल्या, ते म्हणजे कोणते? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. तर दोन्ही मध्ये काय आहे की लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असेल किंवा लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन असेल, याच्यामध्ये हीट एनर्जी ते रिलीज करेल का नाही? हीट एनर्जी ऍब्सॉर्बच करणार. दोन्ही डेफिनेशन मध्ये काय असेल? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब, कारण की सॉलिडचं कन्व्हर्सेशन लिक्विड मध्ये व्हायला आणि लिक्विडचं गॅस मध्ये व्हायला. तर सॉलिडचं लिक्विड मध्ये केव्हा होते कन्व्हर्सेशन? ज्यावेळेस सॉलिड हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करते. आणि लिक्विडचं कन्व्हर्सेशन गॅस मध्ये केव्हा होते? ज्यावेळेस लिक्विड काय करेल? हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. तर मग इथं हीट एनर्जी काय करणार आहे? ऍब्सॉर्ब. तर मग लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन काय असेल? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय सॉलिड टू कन्वर्ट इट इनटू लिक्विड ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड एज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन मध्ये काय होईल? लिक्विड फेजचं कन्व्हर्सेशन कशामध्ये होईल? गॅसियस मध्ये होईल. म्हणजे द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब बाय युनिट मास ऑफ लिक्विड टू कन्वर्ट इनटू gaseous phase at a constant temperature is called as specific latent heat of vaporization. तीन डेफिनेशन, विषय संपला लॅटेंट हीटचा. ठीक आहे. आणि लॅटेंट हीटचं युनिट काय असते? कॅलरी पर ग्राम. लॅटेंट हीट कशामध्ये मोजतो आपण? कॅलरी पर ग्राम मध्ये. तर लॅटेंट हीट तिथं तुम्हाला बुक मध्ये टेबल दिला, त्या टेबल मध्ये वेगवेगळ्या मटेरियलची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन दिलं आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन दिलं. त्याच्यापैकी वॉटरची लक्षात ठेवायची. वॉटरची लॅटेंट हीट ऑफ, हे बघा वॉटरसाठी बघायला आपण ना फ्युजन, वॉटरची फ्युजनची लॅटेंट हीट किती असते? तर
80 कॅलरी पर ग्राम, ही गोष्ट लक्षात ठेवायची. वॉटर बद्दल बघत आहोत. हे काय आहे, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. वॉटरची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किती आहे, 80 कॅलरी पर ग्राम. आणि लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, ठीक आहे, म्हणजे हे सॉलिडची असेल ना, फ्युजन कोणाची असेल, सॉलिडची, म्हणजे आईसची असेल. आईसची लॅटेंट हीट किती असेल, 80 कॅलरी पर. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किती असेल तर 80 कॅलरी पर ग्राम. आणि वेपरायझेशन कोणाचं असेल तर वॉटरचं असेल, तर मग वॉटरची लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन, कारण की फ्युजन कोणाचं असेल तर सॉलिड ऍब्झॉर्ब करायला ना, तर मग सॉलिडची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असेल. आणि वेपरायझेशन कोणाची असेल लॅटेंट हीट, तर लॅटेंट हीट ऑफ लिक्विडमध्ये वॉटरची लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन किती असते तर 540 कॅलरी पर ग्राम. ह्या दोन गोष्टी नोट ठेवावं लागतील, कारण की न्यूमेरिकल मध्ये हे दिलं नाही तर आपल्याला यूज करावं लागेल. ठीक आहे, मग लॅटेंट हीट कन्सेप्ट समजला असेल. समजला नाही तर पहिला व्हिडिओ बघा, हा दुसरा व्हिडिओ बघा, आणि बुक मध्ये पेज नंबर 62 आणि 63, ठीक आहे, पेज नंबर 62 आणि पेज नंबर 63 हे दोन्ही बुक मधले, टेक्स्ट बुक मधले हे दोन्ही पेज नंबर तुम्ही वाचून बघा. ठीक आहे, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन्ही वाचून घ्या. त्याच्यामध्ये ग्राफ दिलेला आहे, आपण हे सगळं ऑलरेडी पूर्ण शिकलेलं आहोत. पण ठीक आहे, पेपरला काय डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, ते डेफिनेशन मी नोट्स मध्ये तुम्हाला दिले, तुम्हाला ते नोट्स मधलं ते लर्न करायचं आहे. पण बुक मध्ये सुद्धा आणखी काही गोष्टी दिल्या, तर मग त्या गोष्टी आपण ऑलरेडी घेतल्या. पण आता मग ते तुम्ही जर वाचून घ्याल एकदा बुक मधून, तर तुमचं तेवढंच रिव्हिजन होईल आणि तेवढेच टॉपिक तुम्हाला जास्त लक्षात राहतील. ठीक आहे, थँक्यू.